नमस्कार. बरं आहे ना? काळजी घेताय ना स्वतःची, घरच्यांची आणि आजूबाजूच्यांची पण? ओके, येस. आपण आजपासून एका नवीन चॅप्टरच्या रिव्हिजनला सुरुवात करणार आहे आणि आपलं जे चॅप्टर आहे ते म्हणजे प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. अगदी इझी चॅप्टर घेतलंय मी पहिल्यांदा रिव्हिजनसाठी. काय चॅप्टर आहे पाहूया. प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट एक सेकंड. प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन काय भानगडे जरा लर्न करूया. याच्यातले शब्द महत्वाचे आहेत. प्रिऑर आणि इनकॉर्पोरेशन हे वर्ड महत्वाचे आहेत. सपोज एक फर्म आहे आणि त्या फर्मचं नाव आहे फ्रेंड्स, मेसर्स फ्रेंड्स असं आपण नाव देऊया त्याला, मेसर्स फ्रेंड्स. अँड दे वॉन्ट टू कन्व्हर्ट देअर बिझनेस इनटू अ लिमिटेड कंपनी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या बिझनेसचं रूपांतर, त्यांची अशी इच्छा आहे की आपण आपल्या बिझनेसचं रूपांतर एका लिमिटेड कंपनीमध्ये करू, अशी त्यांची इच्छा आहे. मग तेवढ्यासाठी त्यांना काय करावं लागेल? मला वाटतं तेवढ्यासाठी त्यांना एक कंपनी फॉर्म करावी लागेल. करेक्ट ना? तेवढ्यासाठी त्यांना एक कंपनी फॉर्म करावी लागेल. मग हे हे जी मेसर्स फ्रेंड्स लिमिटेड आहेत हे काय करतील? हे कंपनी फॉर्म करतील. कंपनी फॉर्म करतील कशासाठी? तर टू टेक ओव्हर existing business, to take over existing business of Messrs Friends. बरोबर आहे का? टू टेक ओव्हर एक्झिस्टिंग बिझनेस ऑफ मेसर्स फ्रेंड. हे जे मेसर्स फ्रेंड आहेत यांचा बिझनेस टेक ओव्हर करण्यासाठी ते कंपनी फॉर्म करतील. तुम्ही 12वीच्या SP मध्ये किंवा 11वीच्या SP मध्ये हा पार्ट लर्न केला होता, हाऊ कंपनीज फॉर्म. कंपनी कशी फॉर्म केली जाते हे तुम्ही तेव्हा लर्न केलेलं आहे. मला वाटतं कंपनी कशी फॉर्म करतात, तर मला वाटतं कंपनी फॉर्म करण्यासाठी आपल्याला काही कंपनी फॉर्म करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. मला वाटतं कुठल्या कुठल्या आहेत पाहिच्या काय एकदा. एक सेकंड, एवढं रफ करून घेऊ द्या मला. काय काय केलं जातं, हाऊ कंपनीज फॉर्म. मला वाटतं कंपनी फॉर्म करताना जे प्रमोटर्स असतात, जे कंपनीचे असतात प्रमोटर्स, हे जे प्रमोटर्स असतात या प्रमोटर्सला एक ऍप्लिकेशन करावं लागतं. कोणाकडे? तर ROC कडे. ROC म्हणजे कोण? रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. जे कंपनीचे प्रमोटर्स असतात त्यांना ROC कडे एक ऍप्लिकेशन करावं लागतं की वी आर विलिंग टू फॉर्म अ कंपनी. मग जेव्हा त्या ROC कडे ऍप्लिकेशन करतात तेव्हा ROC त्यांना मग कंपनी फॉर्म झाल्याचं सर्टिफिकेट देते. आय थिंक दॅट देअर आर 2 टाइप्स ऑफ कंपनीज. फर्स्ट कंपनी इज प्रायव्हेट कंपनी अँड सेकंड इज पब्लिक कंपनी. करेक्ट? 2 प्रकारच्या कंपन्या असतात. एक प्रायव्हेट कंपनी असते आणि एक पब्लिक कंपनी असते. मग भानगड काय याच्यामधले लक्षात घ्याल, जेव्हा कंपनी फॉर्म करत असतो ना आपण, जेव्हा आपण कंपनी काय करत असतो, फॉर्म करणार असतो, तेव्हा कंपनी फॉर्म करताना ROC या दोन्ही कंपन्यांना एक सर्टिफिकेट इश्यू करते अँड दॅट सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. ते जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटला काय म्हणतात? त्याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. इन अदर वर्ड्स इट इज नथिंग बट सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे त्यांना प्राप्त होतं. कधी? कंपनी रजिस्टर्ड झाल्यावरती. कंपनी जेव्हा रजिस्टर्ड होते, फॉर्म होते, तेव्हा ROC या दोन्ही कंपन्यांना म्हणजे प्रायव्हेट कंपनीला पण आणि पब्लिक कंपनीला पण सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन इश्यू करत असतं. काय सांगितलं मी इतक्यात तुम्हाला? इतक्यात काय काय सांगितलं चला एकदा परत पाहूया. सपोज तुमची कंपनी आहे, आणि तुम्हाला
तुमची फर्म आहे आणि तुम्हाला एक कंपनी फॉर्म करायची आहे. तुमची अशी इच्छा आहे की आपण आपल्या बिझनेसचं रूपांतर कंपनीमध्ये करू. मग तुम्ही काय करणार? तुम्ही एक कंपनी फॉर्म करणार. कंपनी फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल? कंपनी फॉर्म करण्यासाठी तुम्हाला आरओसी कडे एक ऍप्लिकेशन करावं लागेल. मग आरओसी कडे ऍप्लिकेशन करताना तुम्हाला त्याच्यात मेन्शन करावं लागेल की तुमची प्रायव्हेट कंपनी आहे, म्हणजे तुमची प्रायव्हेट लिमिटेड असणार आहे का तुमची पब्लिक लिमिटेड असणार आहे, हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. मग या ज्या दोन्ही कंपन्या आहेत ना, या दोन्ही कंपन्यांना आरओसी कुठलं सर्टिफिकेट इश्यू करतं? तर आरओसी सर्टिफिकेट इश्यू करतं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे इश्यू करत असतं कोण? आरओसी. मग सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन याचा सरळ सरळ अर्थ काय? तर कंपनी स्थापन झाल्याचे सर्टिफिकेट. येत आहे का लक्षात? हे कंपनी स्थापन झाल्याचे सर्टिफिकेट आहे, बाकी काहीच नाही. हे दोन्ही कंपन्यांना मिळतं. का हो? मग आता तुमची कंपनी स्थापन झाली आहे, मग आता तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात का? मे बी यस, मे बी नो. म्हणजे नेमकं काय मे बी यस, मे बी नो? जर समजा तुमची प्रायव्हेट लिमिटेड असेल तर यू कॅन इमिजिएटली स्टार्ट युअर बिझनेस. तुमची जर प्रायव्हेट लिमिटेड असेल तर तुम्ही बिझनेस ताबडतोब सुरुवात करू शकतात, हे लक्षात घ्याल. नो नीड टू वेट फॉर अनदर सर्टिफिकेट. विच अनदर सर्टिफिकेट? दॅट सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस. सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस हे जे दुसरं सर्टिफिकेट आहे त्याच्यासाठी थांबायची गरज नाही, मात्र पब्लिक कंपनीला हे सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. काय सांगितलं मी आता? देअर आर टू टाइप्स ऑफ सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस. जेव्हा तुम्ही पब्लिक कंपनी फॉर्म करतात किंवा प्रायव्हेट कंपनी फॉर्म करतात तेव्हा बोथ केसमध्ये तुम्हाला आरओसी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन इश्यू करत असतं. दोन्ही केसमध्ये ते सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन देतात, म्हणजे प्रायव्हेट कंपनी असेल तरी आणि पब्लिक कंपनी असेल तरी सुद्धा. मग त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं अँड द नेम ऑफ दॅट सर्टिफिकेट इज सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस. हे लक्षात घ्याल. हे जे सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस आहे हे फक्त आणि फक्त पब्लिक कंपनीला कंपल्सरी आहे. जी पब्लिक लिमिटेड आहे त्याच कंपनीला हे सर्टिफिकेट घेणं जरुरी आहे. नो नीड फॉर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट कंपनी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळाल्यानंतर लगेच बिझनेसला सुरुवात करू शकते. ओके, एकदा परत पाहूया छोटीशी रिव्हिजन. काय सांगितलं मी? एक छोटीशी रिव्हिजन घेऊ. मी काय सांगितलं की तुमची एक कंपनी आहे, समजा तुमची फर्म आहे, पार्टनरशिप फर्म आहे आणि तुम्हाला आता तुमच्या पार्टनरशिप फर्मचं रूपांतर एका कंपनीमध्ये करायचं आहे, बरोबर? मग तुम्ही काय करणार? आरओसी कडे ऍप्लिकेशन करणार आणि आरओसी कडे ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला कंपनी फॉर्म करता येईल. मग जेव्हा तुम्ही कंपनी फॉर्म करतात तेव्हा आरओसी काय करतं? तेव्हा आरओसी तुम्हाला दोन प्रकारचे सर्टिफिकेट देतं. पहिलं सर्टिफिकेट कुठलं देतं? तर आरओसी तुम्हाला देतं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. हे जे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे हे दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना मिळतं, म्हणजे प्रायव्हेट कंपनीला पण मिळतं आणि पब्लिक कंपनीला पण मिळतं, बरोबर? मग नंतर दुसरं कुठलं सर्टिफिकेट आहे? मी दुसरं सांगितलं सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस. सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस. मी काय म्हटलं? हे सर्टिफिकेट कोणाला कंपल्सरी आहे? हे आहे कंपल्सरी फॉर ओनली पब्लिक कंपनी. जी पब्लिक कंपनी आहे त्या पब्लिक कंपनीला हे कंपल्सरी आहे, मात्र प्रायव्हेट कंपनीला हे कंपल्सरी आहे का? नाही. प्रायव्हेट कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळाल्याबरोबर प्रायव्हेट कंपनी त्यांचा धंदा टाकू शकते. एनी डाऊट? चला आपण आता केस काय पाहिली परत एकदा पाहूया, कारण महत्वाची कन्सेप्ट आहे ही. कन्सेप्ट समजलीच नाही तर तुम्हाला चॅप्टरचा अर्थ पण समजणार नाही, म्हणून कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर? से अबाउट आजची डेट आहे 1 एप्रिल 2021, बरोबर? आता आपली एक एक्झिस्टिंग फर्म आहे आणि आपल्या एक्झिस्टिंग फर्मचं नाव आहे मेसर्स फ्रेंड्स. मग एप्रिल महिना संपला, मे महिना संपला, जून महिना संपला, जुलै महिना संपला. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं असंच चाललं होतं की आपल्याला एक कंपनी फॉर्म करायची आहे. असं आपलं चाललं होतं की आपल्याला एक कंपनी फॉर्म करायची आहे. मग आपण आरओसी कडे ऍप्लिकेशन करून ठेवलं होतं.
ROC give us परमिशन किंवा ROC give us सर्टिफिकेट टू कमिन्स बिझनेस. ROC ने आपल्याला बिझनेस स्थापन केल्याचं सर्टिफिकेट कधी दिलं माहितीये का? 1 ऑगस्ट 2021 ला दिलं. ROC ने आपल्याला हे सर्टिफिकेट, हे कुठलं सर्टिफिकेट मी सांगितलं? मी हे सांगितलं सर्टिफिकेट टू कमिन्स नाही. पहिल्यांदा कुठलं सर्टिफिकेट मिळतं? सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे आपल्याला ROC ने दिलं 1 ऑगस्टला. बरोबर. इकडे आपली फर्म होती मेसर्स फ्रेंड्स नावाची. ROC ने आपल्याला परमिशन दिली 1 ऑगस्ट 2021 ला. सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन दिलंय. मग नंतर पुढे विचार करा, इथे आता कंपनी स्थापन झाली. कशासाठी? मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का? ही कंपनी काय करणार आहे? ही कंपनी फ्रेंड्स लिमिटेडला काय करणार आहे? टेक ओव्हर करणार आहे. ही कंपनी फ्रेंड्स लिमिटेडला विकत घेणार आहे असं मी सांगितलं होतं. बरोबर. मग आता इथे कंपनीने काय केलं? यांचा बिझनेस विकत घेऊन टाकला. मग बिझनेस विकत घेतल्यानंतर पुढे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे अप टू 31 मार्च 22 चा जर विचार केला तर इथपर्यंत आपण आपलं फायनल अकाउंट प्रिपेअर करतो. बरोबर ना? इथे आपलं फायनल अकाउंट आपण प्रिपेअर करणार. माझा क्वेश्चन आहे, आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम ऑल द स्टुडंट. तुम्ही मला मेसेज बॉक्स मध्ये मला रिप्लाय देऊ शकतात. 1 ऑगस्ट 2021 नंतर, म्हणजे 1 ऑगस्ट 2021 ला कंपनी फॉर्म झाली टू टेक ओव्हर मेसर्स फ्रेंड्स लिमिटेड. त्यांनी बिझनेस पण विकत घेतला. तर 1 ऑगस्टच्या नंतर कुठली कंपनी अस्तित्वात असेल? आता फ्रेंड्स लिमिटेडला आपण विकत घेतलं तर इथून पुढे कुठली कंपनी, म्हणजे कुठला बिझनेस अस्तित्वात असेल? फ्रेंड्स लिमिटेड का फ्रेंड्स म्हणजे मेसर्स फ्रेंड्स का फ्रेंड्स लिमिटेड फक्त? तर मला वाटतं इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त असणारे फ्रेंड्स लिमिटेड, कारण आता हा बिझनेस काय झाला? बंद झाला. करेक्ट आहे का? काय सांगितलं पहा मी, आपली एक पार्टनरशिप फर्म आहे अँड द नेम ऑफ अवर पार्टनरशिप फर्म इज मेसर्स फ्रेंड. आपण अशी इच्छा केली आहे, वी विश टू कन्वर्ट अवर बिझनेस इनटू लिमिटेड कंपनी नेम ॲज फ्रेंड लिमिटेड. मग आपण ROC कडे ऍप्लिकेशन केलं. ROC ने आपल्याला 1 ऑगस्ट 2021 ला एक सर्टिफिकेट दिलं, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. म्हणजे आपला बिझनेस आता फॉर्म झालाय टू टेक ओव्हर ओल्ड बिझनेस ऑफ मेसर्स फ्रेंड. मग आपण मेसर्स फ्रेंडचा बिझनेस विकत घेतला आणि आता आपला बिझनेस स्टार्ट झाला. तर माझा क्वेश्चन असा आहे की 1 ऑगस्ट नंतर, म्हणजे ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना, इथून पुढच्या कालावधीमध्ये कुठला बिझनेस अस्तित्वात असेल? फ्रेंड लिमिटेड का मेसर्स फ्रेंड? करेक्ट. इथून पुढच्या कालावधीमध्ये असणारे फ्रेंड लिमिटेड. म्हणजे जेव्हा आपण 31 मार्चला फायनल अकाउंट प्रिपेअर करणार, 31 मार्चला जेव्हा आपलं फायनल अकाउंट प्रिपेअर होईल, तेव्हा हे फायनल अकाउंट कोणाच्या नावाने प्रिपेअर होणार? हे प्रिपेअर होणार फॉर फ्रेंड लिमिटेड. करेक्ट का? हे कोणासाठी प्रिपेअर होणार? हे प्रिपेअर होणार फ्रेंड लिमिटेड साठी प्रिपेअर होणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, याच्यात एक भानगड आहे. एक भानगड अशी आहे की ही जी फ्रेंड लिमिटेड आहे, हिचा जन्म कधी झाला होता? हिचा जन्म झाला होता 1 ऑगस्टला. फायनल अकाउंट हे कितीचं बनवलं जातं? हे फुल 1 इयरचं असतं. बरोबर ना? हे पूर्ण 1 वर्षाचं फायनल अकाउंट असतं. म्हणजे त्याच्यात एप्रिल महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचा सगळा हिशोब असतो. बरोबर आहे का? एप्रिल महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचा सगळा हिशोब हा आपण फायनल अकाउंट मध्ये कन्सिडर करत असतो. पण माझा क्वेश्चन असा आहे की हा जो 1 ऑगस्ट आहे ना, याच्या आधी, हा जो 1 ऑगस्ट आहे याच्या आधी कंपनीला काही प्रॉफिट झालेला असेल का नसेल? का या सगळ्यांनी झोपा काढलेल्या असतील? हे जे मेसर्स फ्रेंड आहेत हे झोपलेले असतील का? नाही. यांना काहीतरी प्रॉफिट झाला असेल आणि नंतर सुद्धा काहीतरी प्रॉफिट झालेला असेल. म्हणजे इन अदर वर्ड्स, जर पूर्ण वर्षभराचा नेट प्रॉफिट हा आहे 12,000, सपोज हा 12,000 आहे, तर याच्यातला एक पार्ट हा आधीच्या पिरियड मध्ये असेल आणि त्याच्यातला दुसरा पार्ट हा नंतरच्या पिरियड मध्ये असेल. मे बी इकडे लॉस पण असू शकतो, इकडे प्रॉफिट पण असू शकतो, किंवा व्हाईस अँड व्हर्सा. बरोबर आहे का? काय सांगितलं मी इथपर्यंत? मी आता तुम्हाला असं सांगितलं की 31 मार्च 2022 ला जेव्हा आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करणार, तेव्हा फायनल अकाउंट मध्ये जो काही प्रॉफिट होईल तो वर्षभराचा असेल. पण एप्रिल, मे, जून, जुलै हे जे 4 महिने होते, या 4 महिन्यात फ्रेंड लिमिटेड होती का? नव्हती. या 4 महिन्यात मेसर्स फ्रेंड होते.
म्हणजे ही जी फ्रेंड लिमिटेड आहे, या फ्रेंड लिमिटेडला होणारा प्रॉफिट यांच्या नावाचा, यांच्यामुळे होणारा हा 1 ऑगस्ट नंतर झालेला प्रॉफिट असेल. करेक्ट आहे? आणि म्हणून हा जो प्रॉफिट आहे कुठला, प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या आधीचा प्रॉफिट हा जो काही आहे त्याला आपण म्हणतो प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. कन्सेप्ट कळाली आहे का? म्हणजे तुम्ही मला सांगू शकाल का प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे कुठला, एप्रिल टू ऑगस्ट का ऑगस्ट टू मार्च? कुठला असणार आहे प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन? इनकॉर्पोरेशन झालं 1 ऑगस्टला, मग प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन कुठे असेल, बिफोर 1 ऑगस्ट का आफ्टर 1 ऑगस्ट? तर मला वाटतं ते असेल बिफोर 1 ऑगस्ट. करेक्ट आहे का? दिस इज प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. चला परत एकदा रिव्हिजन घेऊया छोटीशी. परत एक छोटीशी रिव्हिजन घेऊ म्हणजे कन्सेप्ट पूर्णपणे डोक्यात शिरलेली असेल. काय भानगड आहे प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन? एक सेकंड. चला काय सांगितलं मी मी असं सांगितलं की एक बिझनेस फॉर्म झालाय, एक कंपनी फॉर्म झालेली आहे, एक कंपनी इनकॉर्पोरेट झाली आहे ऑन 1 ऑगस्ट 2021 आणि त्या कंपनीचं नाव आहे फ्रेंड लिमिटेड. ही कंपनी कशासाठी फॉर्म झाली आहे? टू टेक ओव्हर एक्झिस्टिंग बिझनेस ऑफ मेसर्स फ्रेंड फ्रॉम 1 एप्रिल 2021. म्हणजे ही कंपनी यांचा बिझनेस 1 एप्रिल 2021 पासून टेक ओव्हर करेल. फायनल अकाउंट कधी प्रिपेअर होईल? 31 मार्च 2022 ला प्रिपेअर होईल. बरोबर. मग हा जो 1 वर्षाचा प्रॉफिट आहे, ह्या 1 वर्षाच्या बिझनेसमध्ये या कंपनीला प्रॉफिट झालाय से अबाउट 12,000 रुपये. ही जी कंपनी आहे यांना प्रॉफिट झालेला आहे 12,000. तर माझा क्वेश्चन असा आहे की ही जी इनकॉर्पोरेशनची डेट आहे, ही जी इनकॉर्पोरेशनची डेट आहे, याच्या आधी काही पार्ट असेल आणि याच्या नंतर काही पार्ट असेल. करेक्ट? तर याच्या आधीचा जो पार्ट आहे that part is called as profit prior to incorporation. त्याला आपण काय म्हणतो? प्रॉफिट prior to incorporation. आणि हा कुठला असेल? हा असेल प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन. हा असणार आहे प्रॉफिट पोस्ट आणि हा असणार आहे प्रॉफिट prior to incorporation. एनी डाऊट? परफेक्टली क्लिअर? ओके. नेक्स्ट पार्ट. बरं माझा प्रश्न असा आहे की सपोज युअर नेम इज फ्रेंड लिमिटेड. तुमचं नाव आहे फ्रेंड लिमिटेड. तुमचं इनकॉर्पोरेशन झालं 1 ऑगस्ट 2021 ला. 1 ऑगस्ट 2021 ला तुमचं इनकॉर्पोरेशन झालं, तिथून तुमचा बिझनेस सुरू झाला. तर मग हा जो इथून पुढचा जो प्रॉफिट आहे, मे बी लॉस ऑल्सो, म्हणजे ऑगस्ट मधला, सप्टेंबर मधला, ऑक्टोबर मधला किंवा इथून पुढचा हा जो प्रॉफिट आहे हा तुम्हाला वारंवार होतच राहील, म्हणजे होतच राहील का कधीतरी एकदाच होईल? आय थिंक दॅट दिस इज रिकरिंग. आता इथून पुढे तुमचा बिझनेस हा अस्तित्वात आहे, इथून तुम्ही प्रॉफिट कमवतच जाल, कमवतच जाल, कमवतच जाल. पण करे याच्या आधीचा जो प्रॉफिट आहे, तुम्ही बिझनेस कुठून टेक ओव्हर केला? 1 ऑगस्ट 2021 पासून. पण मग या 3 महिन्यांमध्ये कोणी कमाई केली होती? आय थिंक दॅट या 3 महिन्यांमध्ये कमाई केली होती मेसर्स फ्रेंडने. मग इथला जो प्रॉफिट आहे हा तुम्हाला परत होईल का? नो, दिस इज नॉन रिकरिंग. हा कसा असणार आहे? नॉन रिकरिंग. हा वारंवार होणारा नाहीये, हा एकदाच होईल. इथून पुढे मात्र वारंवार होईल. आपण आय थिंक दॅट आपण 11th ला शिकलोय, जे नॉन रिकरिंग असतं त्याला आपण म्हणतो कॅपिटल आणि जे रिकरिंग असतं त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू. बरोबर का? अँड सो आणि म्हणून प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन इज कॅपिटल प्रॉफिट. हा जो प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन आहे हा कुठला प्रॉफिट असतो? दिस इज कॅपिटल प्रॉफिट अँड प्रॉफिट पोस्ट इज रेव्हेन्यू प्रॉफिट. येत आहे लक्षात? प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन हा कॅपिटल प्रॉफिट असतो आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन हा रेव्हेन्यू प्रॉफिट असतो. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. बरं मग प्रश्न पडतो, हाऊ टू फाइंड आउट प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन? हाऊ टू फाइंड आउट प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन हा एक महत्वाचा प्रश्न पडतो. तर मग काय करतात माहिती आहे का? लक्षात घ्याल, टू फाइंड आउट प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन इज ओनली MIS. हे फक्त MIS आहे. MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा हा एक भाग आहे. हे कुठेही सबमिट करायचं नसतं, हे लक्षात राहू द्याल. म्हणजे आपण जेव्हा एखादा बिझनेस परचेस करतो ना, तेव्हा तो बिझनेस आपल्याला परवडला का नाही परवडला हे आपल्याला कधी समजेल? जेव्हा आपण ते विकत घेऊ तेव्हा. एक सेकंद द्याल मला, गिव्ह मी 1 मिनिट.
आपण जेव्हा एखादा बिझनेस परचेस करतो तेव्हा तो बिझनेस आपल्याला परवडला का नाही परवडला हे फाइंड आउट करणं म्हणजे फक्त प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन. म्हणजे त्याच्यात आपल्याला समजेल की आधी प्रॉफिट किती झाला आणि नंतर किती प्रॉफिट झाला. म्हणजे प्रॉफिट प्रिऑर टू इनकॉर्पोरेशन हे फाइंड आउट करणं हा फक्त कशाचा भाग आहे? दिस इज द पार्ट ऑफ ओनली MIS. हा फक्त कशाचा पार्ट आहे? हा एक MIS चा पार्ट आहे. म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा भाग असतो, हे लक्षात ठेवा. बरं, प्रॉफिट कट कुठे शो होतो? आय थिंक दॅट प्रॉफिट हा शो केला जातो ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. बरोबर ना? प्रॉफिट कुठे शो होतो? ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. तुम्हाला इतक्यात कळालं असेल तर आपल्याला वर्षभराचा जो प्रॉफिट आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत. एक म्हणजे प्रिऑर आणि दुसरा म्हणजे पोस्ट. मग व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू क्लासिफाय or bifurcate whole year amount of trading and profit and loss into two parts, prior आणि post. म्हणजे say about, समजा वर्षभराची सॅलरी होती 12,000, वर्षभराची सॅलरी होती 12,000, तर प्रिऑरची किती आणि पोस्टची किती आहे हे फाइंड आउट करायचंय. समजा वर्षभराचं रेंट होतं 2,000, तर प्रिऑरचं किती आहे पोस्टचं किती आहे हे फाइंड आउट करायचंय. हे फाइंड आउट केल्यानंतर म्हणजे मग आपल्याला समजेल की प्रॉफिट प्रिऑर किती होता आणि प्रॉफिट पोस्ट किती होता. समजलंय? बरं, एक महत्वाचा पॉइंट, हा पॉइंट अजिबात विसरू नका. मी इतक्यात म्हटलं की आपल्याला क्लासिफाय करायचंय, बायफरगेट करायचंय. फक्त कशाला? ओनली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला बायफरगेट करायचं नाहीये. का नाही करायचंय? तर समजा हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. मला वाटतं इकडे क्रेडिटला असतो ग्रॉस प्रॉफिट आणि इकडे डेबिटला बरेच सारे आयटम्स असतात आणि इकडे शेवटी असतो नेट प्रॉफिट. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा ट्रेडिंग अकाउंटचाच इफेक्ट आहे ना, म्हणून नो नीड टू क्लासिफाय ट्रेडिंग अकाउंट. आपल्याला डायरेक्ट ग्रॉस प्रॉफिट क्लासिफाय केला तरी चालणार आहे. म्हणजे जे दोन तुकडे करायचे आहेत प्रिऑर आणि पोस्ट मध्ये, ते दोन तुकडे करताना ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस या दोघांचे तुकडे करायचे का दोन दोन? अजिबात नाही. आपल्याला फक्त आणि फक्त तुकडे करायचे आहेत ते म्हणजे कोणाचे? प्रॉफिट अँड लॉसचे. करेक्ट. ग्रॉस प्रॉफिटचे तुकडे आपण जेव्हा करायला घेणार तेव्हा ऑटोमॅटिक ट्रेडिंग अकाउंटचा इफेक्ट येणारच आहे. म्हणून नो नीड टू बायफरगेट और नो नीड टू क्लासिफाय ट्रेडिंग अकाउंट into prior and post because we are classifying, we are bifurcating gross profit. आपण ग्रॉस प्रॉफिट बायफरगेट करतोय म्हणून ते बायफरगेट करायची गरज अजिबात नाहीये. मित्र आणि मैत्रिणींनो, इतक्यात मी असं म्हटलं की जसं मी सॅलरी म्हटलं इतक्यात की समजा सॅलरी घेतली तर ही सॅलरी प्रिऑर मध्ये किती आहे आणि पोस्ट मध्ये किती आहे हे पाहावं लागेल. बरोबर ना? जसं ग्रॉस प्रॉफिट घेतला आपण, बरोबर, तर हा ग्रॉस प्रॉफिट प्रिऑर मध्ये किती आहे आणि पोस्ट मध्ये किती आहे हे पाहावं लागेल. म्हणजे आपल्याला वर्षभराचा जो प्रॉफिट आहे त्याचे दोन तुकडे करावे लागतील. आय थिंक दॅट आपण हे कसं करणार? रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. आपण हे कसं डिस्ट्रीब्यूट करणार? समथिंग रेशो मध्ये. जसं से अबाउट इक्वल किंवा 2:3 किंवा 3:2 किंवा 1:2 एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी एक बेस माहिती पाहिजे, आपल्याला काही ना काहीतरी एक रेशो माहिती पाहिजे की त्या रेशोच्या आधारावरती आपण एक क्लासिफिकेशन करू शकू, म्हणजे बायफरगेशन करू शकू. मग हाऊ टू क्लासिफाय और हाऊ टू टेक बेस फॉर बायफरगेटिंग और डिस्ट्रीब्युटिंग ऑल द प्रॉफिट अँड लॉस आयटम इनटू प्रिऑर अँड पोस्ट कसं केलं पाहिजे? तर आय थिंक दॅट मला असं वाटतं की आपण बेसमध्ये असं शिकलेलो होतो, म्हणजे जेव्हा हे चॅप्टर घेतलं तेव्हा, की देअर आर 3 टाइप्स ऑफ रेशोज. फर्स्ट इज time ratio, second is sales ratio, and last specific items. Specific म्हणजे डायरेक्टली रिलेटेड टू प्रिऑर और डायरेक्टली रिलेटेड टू पोस्ट. जसं सॅलरी, एक मिनिट, जसं सॅलरी आहे, मला वाटतं सॅलरी ही वर्षभर पे करावी लागेल. म्हणजे एप्रिल महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत आपण सॅलरी पे करणारच. म्हणजे पहिल्या 3 महिन्यांमध्ये पण सॅलरी पे असेल आणि दुसऱ्या उरलेल्या 8 महिन्यांमध्ये पण पे असेल. जसं ग्रॉस प्रॉफिट आहे, माल विकून ग्रॉस प्रॉफिट होत असतो आपल्याला, बरोबर ना? मग हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा प्रिऑर मध्ये पण असेल आणि पोस्ट मध्ये पण असेल. मग हा डिस्ट्रीब्यूट कुठल्या रेशोत करायचा? तर जे आयटम टाइमशी रिलेटेड असतात ते टाइम रेशोत डिस्ट्रीब्यूट करायचे, जे आयटम सेल्सशी रिलेटेड असतात ते सेल्स रेशोत डिस्ट्रीब्यूट करायचे. जसं फॉर एक्झाम्पल ग्रॉस प्रॉफिट डिपेंड्स ऑन सेल्स, म्हणून आपल्याला तो सेल्स रेशोत डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सॅलरी ही टाइमशी रिलेटेड असते म्हणून आपल्याला ती टाइम रेशोत डिस्ट्रीब्यूट करायची. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक आयटम? व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक आयटम? असे काही आयटम्स असतात की जे वर्षाच्या शेवटीच येतात
अमुक एखाद्या महिन्यातच येतात. जसं फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं, दिवाळी गिफ्ट टू एम्प्लॉईज, दिवाळी गिफ्ट टू एम्प्लॉईज. आपण बिझनेस कुठून टेक ओव्हर केला? 1 एप्रिल पासून होता, 1 ऑगस्टला इनकॉर्पोरेशन मिळालं, बरोबर ना आपल्याला? इनकॉर्पोरेशन आहे 1 ऑगस्ट आणि 31 मार्च ही आपली इयर एंडिंगची डेट आहे. विचार करा दिवाळी कुठल्या पार्ट मध्ये येईल, प्रिऑर मध्ये येईल का पोस्ट मध्ये येईल? तर मला वाटतं दिवाळी पोस्ट मध्ये असेल. मग अशा केसमध्ये दिवाळी गिफ्टचा जो खर्च आहे तो आपण प्रिऑर मध्ये टाकणार का पोस्ट मध्ये? नाही, आपण तो फक्त टाकणार पोस्ट मध्ये, कारण तो स्पेसिफिक आहे, बरोबर. चला परत एकदा मी तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला असं सांगितलं की हे 3 महत्वाचे आहेत, म्हणजे स्टडी करताना या 3 गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. टाइम रेशोत काय घ्यायचं, सेल्स रेशोत काय घ्यायचं आणि स्पेसिफिक काय घ्यायचं. मला वाटतं आपण आपल्या क्लासच्या ग्रुपमध्ये हे सगळं टाकलेलं आहे. बरं, जे स्टुडंट हे लाईव्ह लेक्चर मध्ये पाहतायत, जे स्टुडंट हे लाईव्ह लेक्चर मध्ये पाहतायत किंवा जे युट्यूब वरती हे माझं लेक्चर पाहतायत आणि त्यांना जर समजा टाइम रेशोत, सेल्स रेशोत आणि स्पेसिफिक मध्ये काय जातं हे माहीत नसेल, बरोबर, किंवा याची आयडिया आली नसेल, तर मी परत एकदा सांगतो की देयर आर 3 टाइप्स ऑफ रेशोज. रेशोचे किती प्रकार आहेत? 3 टाइप. पहिला टाइम रेशो, दुसरा सेल्स रेशो असतो आणि पुढचा कुठला असतो? स्पेसिफिक असतो, एखाद्या विशिष्ट पिरियडशी रिलेटेड. काय सांगितलं मी? जे आयटम टाइम वर डिपेंड असतात ते कुठल्या रेशोत वाटायचे? टाइम रेशोत. जे आयटम सेल्स वर डिपेंड असतात ते सेल्स रेशोत वाटायचे. फॉर एक्झाम्पल रेंट, सॅलरी आणि सपोज आणखीन डेप्रिसिएशन, हे जे टाइम वर डिपेंड आहे. सेल्स वर अवलंबून असणारे म्हणजे जसं ग्रॉस प्रॉफिट, त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, हे सेल्स वर डिपेंड आहेत. स्पेसिफिक आयटम कुठले कुठले आहेत? जसं फॉर एक्झाम्पल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, बरोबर, त्याच्यानंतर डायरेक्टर्स फीज, त्याच्यानंतर डायरेक्टर्स फीज एटसेट्रा. बरं, त्याची एक लिस्ट ही तुम्ही मला फोन करून मला भेटून तुम्ही घेऊ शकतात. माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्याल. माझा नंबर आहे 9226894253. या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकतात. म्हणजे ती जर लिस्ट तुम्हाला हवी असेल तर ती लिस्ट मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करू शकतो, बरोबर. ठीक आहे, मी माझ्या या पहिल्या रेकॉर्डेड लेक्चरमध्ये मी इथे थांबणार आहे. असंच आपण नेक्स्ट लेक्चर आणखीन एक घेऊया, त्याच्यामध्ये हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम हा पार्ट आपण एक्झॅक्टली चेक करून घेऊ की हा पार्ट कसा सॉल्व्ह करतात. एखादा प्रॉब्लेम पण आपण पाहूयात. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकतात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची आणि आजूबाजूच्यांची पण.